जसं एकदम जागेवर फिरणं किंवा आणि स्प्रेसाठी सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्याचा जो हाय मीडियम आणि लो Low. जो गिअर आहे गिअर तो खूप कामाचा आहे त्याचा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज मी तुमच्या समोर येऊन आलेलो आहे ब्ल्यू सिरीज मधला हा आहे न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आणि याचीच आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज मी आलेलो आहे नाशिक जिल्ह्यामधील देवळा तालुक्यातील तिसगाव या गावामध्ये. कशाला आलोय माहितीये का, तर आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टर ही काळाची गरज बनलेली आहे आणि हीच गरज पाहता आपल्यासोबत जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांनी निवडलेला आहे न्यू हॉलंड कंपनीचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर. याची खासियत काय आहे शेतकऱ्यांकडनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. दादा नमस्कार. नमस्कार, सुरुवातीला आपला परिचय द्या. मी कैलास उत्तम जाधव, राहणार तिसगाव, तालुका देवळा, जिल्हा नाशिक. तर आता आपण पाहतोय तुमच्याकडं ही जी काही फळ शेती आहे त्याचबरोबर बाकीची काही शेती आहे, तर तुम्ही ट्रॅक्टर निवडते वेळी हा न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हाच का निवडला? कारण याच्यात 2-3 गोष्टी फार आवडल्या होत्या मला. कारण की मी 2-3 वर्षपूर्वी हा ट्रॅक्टर पाहिला होता, जाहिरात पाहिली होती टीव्हीवरती, मोबाईलवरती. पण मग आमच्या परिसरात शोरूम नसल्यामुळे किंवा विक्रेता नसल्यामुळे तो आम्ही घेऊ नाही शकलो पूर्वी. पण मग ज्यावेळेस तो आमच्या परिसरात शोरूम आला आमचं, म्हणजे आमच्या जवळच 2 किलोमीटर उमराणा शिवप्रसाद ट्रॅक्टर्सवाल्यांचं, मग तिथं 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही मोठा ट्रॅक्टर घेतला होता आमच्या काकांसाठी. मग त्यावेळेस मी हा ट्रॅक्टर त्यांच्याकडे बघितला, तर त्याच वेळेस माझी इच्छा होती की हा ट्रॅक्टर घ्यायचा. माझ्याकडे पहिला ट्रॅक्टर होता दुसरा, पण मग माझी खूप इच्छा होती हा ट्रॅक्टर घ्यायची. पण योगायोग मला याची शासनाची थोडी हे लागल्यामुळे मग मी फायनल हा ट्रॅक्टर घ्यायचा ठरवलं आणि तो घेतला मी. आणि घेतल्यानंतर मला त्याचं जो काम आहे ते खूप छान आवडलं. कारण की जसं एकदम जागेवर फिरणं किंवा आणि स्प्रेसाठी सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्याचा जो हाय मीडियम आणि लो Low. जो गिअर आहे गिअर तो खूप कामाचा आहे त्याचा. कारण की आमच्या बागेसाठी काही स्प्रे असे असतात की आम्हाला काही फास्ट मारून घ्यायचे असतात किंवा मग काही स्लो मारून घ्यायचे असतात. तो स्लोसाठी आम्हाला तो मीडियम जो गिअर आहे तो खूप कामाचा आहे. कारण की मीडियम गिअरमुळे स्प्रे खूप छान होतो, पूर्ण झाडात कव्हरिंग होतं. आणि आम्हाला जर एखादा स्प्रे जर फास्ट मारून घ्यायचा राहिला तर मग तेही त्याच्यात कव्हर होतं त्याच्यात. आणि मेन म्हणजे आरामदायक खूप आहे हा ट्रॅक्टर. आणि त्याच्यात 3 सिलेंडर असताना सुद्धा खूप ॲव्हरेजसाठी खूप चांगला आहे. कारण की आम्ही हा ट्रॅक्टर बाकीच्या कामांसाठी वापरतो, जसं एका जागी उभं करून स्प्रे आम्ही कांद्यांना किंवा इतर पिकांना वापरतो ना, तर एका जागी उभं करून सुद्धा हा ट्रॅक्टर स्प्रेसाठी खूप ॲव्हरेज खूप चांगलं आहे त्याचं. म्हणजे ट्रॅक्टर एक आणि काम अनेक. हो, आणि छोट्यातला छोटा ट्रॅक्टर आहे, छोट्यातला छोटा आणि छोट्या त्याच्यात ताकद खूप आहे त्याच्यात. ताकद खूप आहे. हो, खूप ताकद. म्हणजे निश्चित स्वरूपात आम्हाला असं कळलं होतं इथं यायच्या आधी की तुमच्याकडे इतरही कंपनीचे काही ट्रॅक्टर होते मी वापरले आणि आहेत. मागच्या वर्षी ते विकून मी हे ट्रॅक्टर घेतलं असं का म्हणत. आणि एक सांगायचं झालं, तुम्ही जसे बोलले की 3 सिलेंडर यामध्ये बघायला मिळतात, तर याला 29 HP 29 HP चं मशीन आहे. 29 HP हो. मशीन आहे. 1318 cc चं यामध्ये हॉर्स पॉवर यामध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजे निश्चित स्वरूपात तुम्ही हा न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा ट्रॅक्टर घेऊन खुश आहात. हो, एकदम 100% खुश आहे मी. शेतकरी मित्रांनो, जसं जसं तंत्रज्ञान पुढे चाललंय तसेच आधुनिक शेतीमध्ये नवीन उपकरणं ही जास्त प्रमाणे येऊ लागलेली आहे. त्यातच ट्रॅक्टर. आता ट्रॅक्टर कसा आला तर ते सांगतो. आधी पूर्वी आपण जी अंतर्मशागत करत होतो शेतीची, तर ही बैलांकरवी करत होतो. नंतर ट्रॅक्टर उदयास आला आणि ट्रॅक्टर जेव्हा यायला लागला तर तेव्हा जवळपास 25 HP पासून तर 110 HP पर्यंत ट्रॅक्टर हे यायला लागले आणि शेतीमध्ये जी कामं आहेत तर ही पटापट व्हायला लागली. त्याचबरोबर आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे न्यू हॉलंड कंपनीचा सिम्बा 30 ब्ल्यू सिरीज मधला हा ट्रॅक्टर आणि याचीच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. लक्षात घ्या, ट्रॅक्टर हा का घ्यायला पाहिजे आणि हा घेतल्यामुळं आपल्याला होणारे फायदे हे आज मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. न्यू हॉलंडने सिम्बा 30 ही सिरीज आणल्यामुळे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होतोय, तर लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला 3 सिलेंडर इंजिन बघायला मिळतात. त्याचबरोबर 1318 cc चं इंजिन, 29 HP ची ताकद यामध्ये बघायला मिळते. आणि आजपर्यंत जो छोटा ट्रॅक्टर आपण म्हणत होतो तर यामध्ये जे स्पीड होतं तर ते 25चं होतं, पण सिम्बा 30 मध्ये न्यू हॉलंडच्या या ट्रॅक्टरमध्ये 35चं आपल्याला स्पीड यामध्ये देण्यात आलेला आहे.
सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं तर या इकडं यामध्ये 9+3 या पद्धतीने गिअर देण्यात आलेले आहे आणि विशेष म्हणजे हाय, मीडियम आणि लो. पीटीओची ताकद ही आतापर्यंतच्या छोट्या ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात जास्त देण्यात आलेली आहे ह्या सिम्बा 30 सिरीजमध्ये. पीटीओ 540 आणि 540E याप्रमाणे यामध्ये देण्यात आलेला आहे. सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो तर छोटा ट्रॅक्टर बडा धमाका तर हा आहे तरी कशा पद्धतीने, तर महाराष्ट्र राज्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्यासाठी हा फायदेशीर असा ट्रॅक्टर आहे. त्याचबरोबर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि एकंदरीतच काय फळबाग जी असेल त्या प्रत्येक शेतकऱ्याला फायद्याचा असा ट्रॅक्टर आहे. आता द्राक्ष शेतीमध्ये सिम्बा 30 हा ट्रॅक्टर का प्रचलित झालेला आहे तर त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो. द्राक्ष शेती करत असताना पाऊस हा कधीही येतो आणि पाऊस उघडल्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला तिथं जाऊन फवारणी करावी लागते. एकंदरीतच काय तर द्राक्ष शेतीमध्ये आपण फवारणी करत असताना वर जो मांडव आहे तर या झाडाच्या फांद्या या डोक्याला आपल्याला लागू शकतात किंवा मोडू देखील शकतात. त्या इतर ट्रॅक्टरांच्या तुलनेत ह्या न्यू हॉलंडच्या सिम्बा 30 मध्ये ह्या सीटचं ऍडजस्टमेंट करू शकतो आपण आणि अतिशय हाईटला हा ट्रॅक्टर ऑलरेडी कमी असल्यामुळं सीटही याचं खाली असल्यामुळं या फांद्या वगैरे तर ह्या अजिबात आपल्या डोक्याला लागणार नाही. आपण इझिली द्राक्ष शेतीमध्ये ही फवारणी करू शकतो. आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या सिम्बा 30 ला ADDC ही टेक्नॉलॉजी यामध्ये देण्यात आलेली आहे. तर ती कशी तर लक्षात घ्या याची लिफ्टिंग कॅपॅसिटी 750 किलो वजनापर्यंत आहे. एकंदरीतच कॉम्पॅक्ट साईज यामध्ये आपल्याला इथंच बघायला मिळते आणि छोट्यातल्या छोट्या जागेत चालणारा हा छोटा पॅकेट बडा धमाका सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो शेती करत असताना जर तुम्ही सिम्बा 30 हा ट्रॅक्टर आपल्या शेतीमध्ये चालवत असाल तर यामध्ये आपल्याला ऑइल इमर्स ब्रेक यामध्ये देण्यात आलेले आहे. म्हणजे हे ब्रेक येते ते पूर्णपणे ऑइलमध्ये बुडालेले असतात आणि इतर ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये सांगायचं झालं तर इतर ट्रॅक्टरला पार्सल इमर्स यामध्ये हे ब्रेक आहे तर हे देण्यात येतात. त्यामुळं निश्चित स्वरूपात सिम्बा 30 हा आपण शेतीमध्ये चालवल्यानंतर काय फायदा होतो तर हा अशा पद्धतीने होतो. म्हणजे सिम्बा 30 ची एक खासियत सांगतो तुम्हाला. इथं शेड तुम्हाला दिसत असेल ही तशी शेड का देण्यात आलेली आहे तर इंजिनची जी हीट तयार होते तर ही मागे न देता पुढे गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला चालवायला देखील कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. इझिली आपण आपल्या शेतामध्ये हा सिम्बा 30 चालू देखील शकतो. आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो सिम्बा 30 हा 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे पण याचे टायर साईज तुम्हाला सांगायची झाली तर हा मागील जो टायर आहे तर हा MRF चा टायर देण्यात आलेला आहे आणि याची साईज आहे 8-3-20 याप्रमाणे साईज देण्यात आलेली आहे आणि जो पुढचा टायर आहे हा देखील MRF चा टायर देण्यात आलेला आहे 85D12 याप्रमाणे हा छोटा टायर यामध्ये देण्यात आलेला आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो न्यू हॉलंडच्या सिम्बा 30 या सिरीजला या ट्रॅक्टरला डिफरेन्शियल लॉक ही सिस्टीम यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला इथं दिसत असेल. आता ही काय काम करते तर फळबाग शेती करत असताना होतो काय की ट्रॅक्टर आपला गुंततोय पण हा ट्रॅक्टर गुंतणार नाही. त्याचं कारण म्हणजे डिफरेन्शियल लॉक. जर आपण फवारणी करतोय आंतरमशागत करतोय फळबागेमध्ये एक टायर काय होतो की एक टायर गुंततो आणि दुसरा टायर फक्त स्लिप मारतो. एक टायर स्लिप मारतो आणि दुसरा टायर तसाच पद्धतीने राहतो. पण यामध्ये दोन्ही चाकांना एकसारखी गती देण्यात आलेली आहे त्यामुळं हा ट्रॅक्टर गाळात गुंतण्याची कोणताही शंका नाही. त्यामुळे हीच खासियत न्यू हॉलंडच्या सिम्बा 30 या ट्रॅक्टरची आहे. आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे न्यू हॉलंडच्या सिम्बा 30 ची खासियत सांगू तुम्हाला. याला आपण गिअर जे टाकतो त्यावेळेस क्लच दाबावा लागतो आपल्याला. तर हा क्लच दाबते वेळी आपल्याला स्मूथ अशी फिलिंग येते जेणेकरून आपण कारच चालवतो काय अशा पद्धतीचा आपल्याला इथं भास झाल्यासारखा दिसतो आणि तशाच पद्धतीने हा क्लच यामध्ये देण्यात आलेला आहे. आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला समजलं न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हा शेतकऱ्यांसाठी का खास आहे तर ह्या अशा पद्धतीमुळे खास आहे. तर ह्या संपूर्ण गोष्टी आपण यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. नेमकी ट्रॅक्टर तर घ्यायचा आहे छोटाही ट्रॅक्टर घ्यायचा आहे पण हा सिम्बाच का घ्यायचा आहे आणि का घेतला पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. त्यामुळे एकदा अवश्य विचार करा. शेतीमध्ये फळ शेतीमध्ये तुम्हाला फळ शेतीचा राजा ट्रॅक्टर म्हणायचा असेल तर हाच न्यू हॉलंडचा सिम्बा 30 हाच म्हणावा लागेल. कारण हा आहे छोटा पॅकेट बडा धमाका छोट्यातला छोटा ट्रॅक्टर आणि शेतकऱ्याचा फायदा जास्त. विशेष म्हणजे आपण याला नांगरणीला जोडू शकतो फन्नीला जोडू शकतो रोटावेटर करू शकतो हार्वेस्टिंगला देखील वापरू शकतो. असा कॉम्पॅक्ट साईज मधला 29 HP मधला शेतकऱ्याला
परवडणारा असा हा न्यू हॉलंडचा सिम्बा 30 ट्रॅक्टर. धन्यवाद.